तळोद्यात पोलिसांची धडक कारवाई, अवैध विदेशी मद्यसाठ्यासह तिघांवर गुन्हा। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरातील बसस्थानक परिसरात आज सोमवार दिनांक 15 रोजी अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केलाय। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची किंमत 33,960 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। गुप्त माहितीच्या आधारे तळोदा पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून छापा टाकला। एवढी मोठ्या बॅग व थैल्यांमध्ये भरून विदेशी मद्य बाहेरगावी नेण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांवर कारवाई करण्यात आली। पोलिसांनी विदेशी मद्याचा साठा जप्त करत संबंधितांना ताब्यात घेतले। या प्रकरणात जितेंद्र उर्फ चिक्कू दावणी, राकेश वानखेडे आणि आयुष तिळंगे सर्व राहणार नंदुरबार यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये किंगफिशर बिअरच्या बाटल्या, बिअर कॅन्स तसेच विविध ब्रँडच्या 750 मिली क्षमतेच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस कॉन्स्टेबल गौतम बोराडे, नारायण तडवी यांच्या पथकाने केली। दरम्यान जप्त करण्यात आलेला मद्यसाठा नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कोणाला पुरवला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। अवैध मद्य विक्री विरोधातील या कारवाईच्या नागरिकांनी स्वागत केले असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।